मद्य घोटाळा प्रकरणी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि त्यांचे निकटवर्तीय मनोज सिसोदिया व अन्य 21 असे एकूण 23 जणांवर केलेल्या सूडबुद्धीच्या कारवाईवर अखेर आप पक्षाला न्यायालयीन लढाईत विजय मिळवता आला आहे. केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयीन लढ्यादरम्यान सोसलेला त्रास आणि झालेला मानसिक त्रास व राजकीय खच्चीकरण करण्याचा हेतू आणि या सर्व बाबतीत केजरीवाल, सिसोदिया व अन्य सर्वांच्या लढ्याबाबतीत न्यायालयाने सीबीआयला दिलेल्या कानपिचक्या आणि संबंधित मुख्य अधिकारी यांना जबाबदारीची करून दिलेली आठवण हे सर्व पाहता एक मात्र नक्कीच आहे की न्यायदेवता अन्याय होऊ देत नाही. सत्य हे निर्भीड असते आणि ते पराभूत होत नसते. असेच मद्य घोटाळा प्रकरणावरून हे प्रकरण बनावट होते, राजकीय षडयंत्र होते, हा जो जनतेला सुरुवातीपासूनचा अंदाज वाटत होता ते आता न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार खरोखरच अधोरेखित झालेले आहे. मद्य घोटाळा प्रकरणी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि त्यांचे निकटवर्तीय मनोज सिसोदिया व अन्य 21 असे एकूण 23 जणांवर केलेल्या सूडबुद्धीच्या कारवाईवर आप पक्षाला न्यायालयीन लढाईत विजय मिळवता आला आहे. केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयीन लढ्यादरम्यान सोसलेला त्रास आणि झालेला मानसिक त्रास व राजकीय खच्चीकरण करण्याचा हेतू या सर्व बाबीत केजरीवाल, सिसोदिया व अन्य सर्वांच्या लढ्याबाबतीत न्यायालयाने सीबीआयला दिलेल्या कानपिचक्या आणि संबंधित मुख्य अधिकारी यांना जबाबदारीची करून दिलेली आठवण हे सर्व पाहता एक मात्र नक्कीच आहे, न्यायदेवता अन्याय होऊ देत नाही. सत्य हे निर्भीड असतं आणि ते पराभूत होत नसतं. हेच मद्य घोटाळा हे प्रकरण बनावट होतं, राजकीय षडयंत्र होतं. हा तो जनतेचा सुरुवातीला वाटत होतं ते आता न्यायालयाने दिलेल्या निकालावरून अधोरेखित झाला आहे. न्यायाधीश जितेंद्र सिंग म्हणाले की कधी कधी जेव्हा तुम्ही खूप फाईल्स वाचता तेव्हा फाईल तुमच्याशी बोलू लागते. न्यायालयाने एजन्सीला फटकारताना म्हटलं की मी पहिल्या दिवसापासून कबुली जबाब मागत आहे, परंतु तो आरोपपत्र देण्यात आला नाही. मी स्टार साक्षीदारांची यादी मागवली होती. या उत्तरात सीबीआयने सांगितलं की ही माहिती सीलबंद लिफाफ्यात देण्यात आली आहे. विशेष न्यायाधीशांनी त्यांना अद्याप कबुली जबाबाची प्रत देण्यात आली नसल्यामुळं नाराजी व्यक्त केली. त्यांना सीबीआय वकिलाकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा होती, परंतु सीबीआयने कट रचण्याचा प्रयत्न केला. अभियोक्त्याचा सिद्धांत केवळ अंदाज आहे. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर केजरीवाल म्हणाले की सत्याचा विजय झाला आहे. स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा राजकीय कट रचला गेला. आम्हाला भ्रष्ट ठरवण्यात आलं. आमच्या 5 प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकलं आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात ओढून 6 महिने ठेवण्यात आलं. इतिहासात असं कधीच घडलं नाही. आमचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 2 वर्ष तुरुंगात वास भोगावा लागला. गेल्या 2 वर्षापासून भाजप दारू घोटाळ्याबद्दल आमच्यावर आरोप करत होती, परंतु आज न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केला आहे. हा पूर्णपणे बनावट खटला होता. खोटे आरोप करून आम्हाला तुरुंगात टाकणं पंतप्रधानांना शोभत नाही. मनीष सिसोदिया यांनी न्यायालयाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रियाही दिली. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिलं की सत्यमेव जयते. आज आम्हाला पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदर्शी विचारसरणीचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा अभिमान वाटतो. मोदींच्या संपूर्ण पक्षाने आणि सर्व एजन्सींनी आम्हाला वैमान म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी आज हे सिद्ध झालं आहे की अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे कट्टर प्रामाणिक आहेत.